नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील आंबोडे अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा आहार दिला जात असल्याचा आरोप पालकांनी केलाय। अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा आहार तसेच खराब अंडी देण्यात आल्याचा दावा पालकांकडून करण्यात आलाय। या प्रकारामुळे पालकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। अंगणवाडी केंद्रात विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहाराच्या गुणवत्तेबाबत तातडीने चौकशी करण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली आहे। तसंच संबंधित अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। संबंधित अधिकाऱ्यांनी अंगणवाडी केंद्राची पाहणी करून आहाराचा दर्जा, अंड्यांची गुणवत्ता, साठवणूक पद्धत, वितरणाची नोंदवही तसेच संबंधित अभिलेख तपासण्याची ही मागणी करण्यात आली आहे। राजेंद्र प्रभाकर निकुळे, लोकनियुक्त सरपंच आंबोडे। आज आंबोडे गावातील अंगणवाडी केंद्रामध्ये अतिशय निकृष्ट दर्जाच्या मुलांना आहार देण्यात आलेला आहे। गावातील महिलांनी घरी दिलेल्या आहारामध्ये लक्षात आल्यानंतर सर्व महिला व बालक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आले। त्यांचे मिळालेला आहार बघितल्यानंतर मला सुद्धा तो एकदम अतिशय म्हणजे खूप वेगळं वाटलं। त्याच्यानंतर आम्ही सर्व लाभार्थी आणि महिला आम्ही ग्रामपंचायत मधून अंगणवाडी केंद्रामध्ये गेल्यानंतर अंगणवाडी सेविकांना आम्ही विचारलं की बाबा हे अशा पद्धतीचा आहार तुम्ही मुलांना का दिला। तर अंगणवाडी सेविकेने मला असं पद्धतीने उत्तर दिलं की अंड्यामध्ये आम्ही घुसून बघू का। म्हणून माझा प्रश्न आहे की जो आहार दिला जातो तो घरी जाऊन खाण्यासाठी दिला जातो की अंगणवाडी केंद्रामध्ये बसून खाण्यासाठी दिला जातो, याचा सुद्धा आता आम्हाला प्रश्न पडलेला आहे। अंगणवाडी केंद्रामध्ये मुलांना बसून खायला दिला गेला पाहिजे, परंतु तिथं तसं परिस्थिती नाही आहे। मुलांना आहार दिल्यानंतर मुलं घरी जाऊन खातात, हे अतिशय दयनीय अवस्था आहे। म्हणून माझी एक सरपंच म्हणून आणि सगळ्या गावातील लाभार्थीच्या वतीने मी प्रशासनाला एवढंच सांगू इच्छितो की जे झालेला प्रकार आहे त्या प्रकाराची सखोल चौकशी करा।